नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा असा भूकंप आला आहे ज्याने दिल्लीपासून तर मुंबईपर्यंतचे सगळे राजकीय हिशोब उलथेपालथे केले आहेत. 2 वर्षापूर्वी ज्या महानाट्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं होतं, तीच कथा, तोच थरार आता एका नव्या धक्कादायक अध्यायासह परत आला आहे. मित्रांनो, होय, शिवसेना फुटीचा पार्ट 2 आता अधिकृतपणे सुरू झालाय. आणि यावेळी हा सर्वात मोठा, सर्वात अनपेक्षित धक्का बसलाय थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला. ज्या खासदारांवर विश्वास ठेवून उद्धव ठाकरेंनी लोकसभा लढवली, त्यातली मोठी गळती आता समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी एकत्र येत बंड पुकारला आहे. एवढंच नाही तर या खासदारांनी आपला एक स्वतंत्र गट स्थापन केला असून हा गट आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन होणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे. या बंडात जी नावं समोर येत आहेत ती ऐकून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या समावेश आहे परभणीचे खासदार संजय जाधव, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे. आता यातला सर्वात महत्त्वाचा आणि कायदेशीर पेच समजून घेऊया. या बंडखोर खासदारांनी थेट लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे एक पत्र पाठवून आपल्या स्वतंत्र गटाला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली आहे. आणि सूत्राचं म्हणणं आहे की या संपूर्ण प्रक्रियेला लोकसभा अध्यक्षाकडून तत्वतः हिरवा कंदील सुद्धा मिळालेला आहे. जर ही फूट यशस्वी ठरली तर हा केवळ एका पक्षाचा अंतर्गत प्रश्न नाही, हा ठाकरे गटासाठी थेट अस्तित्वाचा प्रश्न बनणार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की हे सर्व खासदार लोकसभा निवडणुकीमध्ये मशाल या चिन्हावरती निवडून आले होते. महाराष्ट्रातील जनतेने, शिवसैनिकांनी मशालवरती विश्वास ठेवून त्यांना संसदेत पाठवलं. पण आता जर हेच लोकप्रतिनिधी वैयक्तिक किंवा राजकीय फायद्यासाठी धनुष्यबाण गटात सामील होत असतील तर सामान्य मतदारांच्या मनामध्ये एकच प्रश्न उभा राहतो, हा जनतेच्या कौलाचा, हा जनादेशचा थेट विश्वासघात नाही का? विशेष म्हणजे काल परवापर्यंत ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत रोज कॅमेऱ्यासमोर येऊन छातीठोकपणे सांगत होते की आमचा एकही खासदार फुटणार नाही, सगळे उद्धव ठाकरेंसोबत ढाल बनून उभे आहेत. मग अचानक पडद्यामागे असं काय घडलं की रातोरात हा 6 खासदारांचा गट वेगळा झाला? यावर राजकीय विश्लेषकांचं मत अत्यंत स्पष्ट आहे. ही केवळ अंतर्गत नाराजी किंवा स्थानिक विकास निधीचा प्रश्न नाही, यामागे अत्यंत मोठं विचारपूर्वक रचलेलं राष्ट्रीय राजकारण आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट सत्ताधाऱ्यांवरती गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते या संपूर्ण बंडामागे भाजपाची चाणक्य नीती असून महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना पूर्णपणे संपवण्याचा, त्यांना कमकुवत करण्याचा हा सुनियोजित कट आहे. म्हणजे हा खेळ फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही, तर त्याचे धागेदोरे थेट दिल्लीच्या सत्तेच्या गणिताशी जोडलेले आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो की उद्धव ठाकरे या दुसऱ्या महाधक्क्यातून स्वतःला आणि पक्षाला सावरू शकतील का? किंवा 2022 सारखीच त्यांना पुन्हा एकदा शून्यातून सुरुवात करावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हीच का महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणाची नांदी? पुढील 24 तास हे महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्यासाठी अत्यंत निर्णायक आणि ऐतिहासिक ठरणार आहेत. प्रत्येक क्षणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. पाहत राहा मंथन मराठी, कारण महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा खेळ अजून संपलेला नाही. नमस्कार.